नमस्कार यूट्यूब फॅमिली मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या ह्या स्टोरीबरोबरच आणखीन एक लव्ह स्टोरी तुमच्या सर्वांच्या भेटीला येणार आहे, तर ती देखील नक्की पहा आणि ती स्टोरी तुम्हाला कशी वाटते ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग वळूया आपल्या आजच्या भागाकडे. कबीरच्या केबिनमध्ये पसरलेली शांतता अस्वस्थ करणारी होती. टेबलावर ठेवलेला काळा बुद्धिबळाचा घोडा आणि त्याखालील चिठ्ठी. अमनने ती हातात घेतली. अचानक त्याच्या मोबाईलवरती एक व्हिडिओ कॉल आला. स्क्रीनवर कबीर दिसला, पण यावेळी त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, तर तो शांत होता. तो म्हणाला, अमन, माझी काळजी करू नको. मी जिवंत आहे आणि एकदम ठीक आहे. अमन काही बोलणार इतक्यात कॅमेरा हळूहळू फिरला. पहिल्यांदाच त्या रहस्यमयी खेळाचा सूत्रधार स्क्रीनवर दिसला. काळा सूट, चेहऱ्यावर कोणताही मुखवटा नव्हता, डोळ्यात विलक्षण आत्मविश्वास. तो हसला. शेवटी आपली भेट झालीच, डॉक्टर अमन ओबेरॉय, तो म्हणाला. सिया त्याच्याकडे एकटक पाहत म्हणाली, तू कोण आहेस? तिने विचारलं. तो शांतपणे म्हणाला, लोक मला गुन्हेगार म्हणतात, पण मी स्वतःला सत्याचा संरक्षक म्हणतो. अमनचा आवाज कठोर झाला. कबीरला सोड, तो म्हणाला. तो माणूस हसला. तो माझा कैदी नाही, तर तो माझा पाहुणा आहे, तो बोलला. कबीरने लगेचच उत्तर दिलं, अमन, तो खोटं बोलत नाही. सिया आणि अमन दोघेही थबकले. कबीर पुढे म्हणाला, त्याने माझ्यावर हातही उचललेला नाही. तो फक्त आपल्याला काहीतरी दाखवू इच्छितो. तो अनोळखी माणूस पुढे आला. मी जर वाईट असतो तर आजपर्यंत तुम्ही तिघेही जिवंत नसता. मी फक्त योग्य वेळेची वाट पाहत होतो. असं म्हणत त्याने टेबलावर एक जुनी फाईल ठेवली. उद्या सकाळी 9 वाजता शहराच्या बाहेर असलेल्या जुन्या वेधशाळेत या. तिथे मी तुम्हाला असं सत्य दाखवेन ज्यामुळे तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून जाईल. एवढं बोलून त्याने फोन कट केला. दुसऱ्या दिवशी अमन आणि सिया त्या वेधशाळेत पोहोचले. आतमध्ये पूर्ण शांतता होती. मध्यभागी एक भव्य प्रोजेक्टर सुरू झाला. स्क्रीनवर 25 वर्षांपूर्वीचा व्हिडिओ दिसू लागला. त्या व्हिडिओत क्रिस्टल हॉस्पिटलचं उद्घाटन सुरू होतं. अचानक व्हिडिओ थांबला आणि एका बाजूला झूम झाला. एका कोपऱ्यात 2 लहान मुलं हातात हात घालून उभी होती. एक मुलगा आणि एक मुलगी. अमन आणि सिया या दोघांचेही डोळे विस्फारले. हे अशक्य आहे. तेवढ्यात मागून टाळ्यांचा आवाज आला. तोच रहस्यमयी माणूस समोर आला. तो शांतपणे म्हणाला, नाही, हे अशक्य नाही. हेच खरं तुमचं आयुष्य आहे. अमन त्याच्याकडे रागाने चालत गेला. तू आहेस तरी कोण? तो म्हणाला. तो व्यक्ती हलकसं हसला. आज नाही, पण पुढच्या भेटीत मी माझं नाव नक्की सांगेन, तो म्हणाला आणि वळून तिथून निघून गेला. पण जाताना एकच वाक्य बोलला, खेळ संपवायचा असेल तर प्रथम तुमच्या आठवणी परत मिळवा. अमन आणि सिया पुन्हा तो जुना व्हिडिओ पाहू लागले. अचानक व्हिडिओच्या शेवटच्या फ्रेममध्ये एक स्त्री दिसली. तिचा चेहरा स्पष्ट नव्हता, पण तिच्या हातात एक नवजात बाळ होतं आणि ती कॅमेऱ्याकडे पाहून फक्त एक शब्द म्हणाली, पळा. स्क्रीन काळी झाली. वेधशाळेत स्क्रीन काळी झाली होती. अमन, सिया आणि कबीर तिघेही काही क्षण एक शब्दही बोलू शकले नाहीत. शेवटी सिया शांतपणे म्हणाली, म्हणजे आपण लहानपणी एकमेकांना ओळखत होतो. अमनने तो व्हिडिओ पुन्हा एकदा प्ले केला. तो प्रत्येक फ्रेम बारकाईने पाहत होता. अचानक त्याची नजर एका व्यक्तीवर थांबली. झूम कर, तो म्हणाला. कबीरने व्हिडिओ झूम केला. दूर उभा असलेला एक तरुण डॉक्टर स्पष्ट दिसू लागला. त्याच्या कोटवर एक नेमप्लेट होती, डॉक्टर आर देव. अमन हळूच म्हणाला, हा माणूस अजूनही जिवंत असेल तर?
त्याच क्षणी कबीरला एका जुन्या मेडिकल रजिस्टरमध्ये माहिती मिळाली. डॉक्टर आर. देव, न्यूरोसायंटिस्ट, स्टेटस रिझाईन 24 years ago. पण त्याखाली लाल शाईत एक ओळ लिहिली होती, डू नॉट सर्च. सिया गंभीर झाली. कोणीतरी मुद्दाम त्यांचं अस्तित्व पुसलं आहे, ती म्हणाली. त्या संध्याकाळी तिघेही हॉस्पिटलमधून बाहेर पडत होते. तेवढ्यात जोरदार पाऊस सुरू झाला. कबीर हसत म्हणाला, मी गाडीत थांबतो, तुम्ही दोघे या पावसाचा आनंद घ्या. तो मुद्दाम तिथून निघून गेला. सिया हसली. हा कधीच सुधारणार नाही, अमन तिच्याकडे पाहत म्हणाला. दोघेही हॉस्पिटलच्या बागेत पावसात भिजत चालत होते. सिया दोन्ही हात पसरवून पावसाचे थेंब अनुभवत होती. अमन मात्र काही क्षण तिच्याकडेच पाहत राहिला. काय? सिया हसत म्हणाली. तू पावसात अजूनच सुंदर दिसतेस, तो म्हणाला. तू प्रत्येक वेळी असंच बोलतोस, सिया त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली. कारण प्रत्येक वेळी ते खरं असतं, अमन म्हणाला. सिया हलकेच हसली. ती त्याच्या अगदी जवळ आली. डॉक्टर ओबेरॉय, ती म्हणाली. एक इच्छा आहे, सांग. हे रहस्य संपलं की आपण एक छोटंसं घर घेऊया. समोर बाग आणि मागे पाऊस पडताना बसायला व्हरांडा. आणि कोणतेही फोन नाहीत, सिया म्हणाली. अमन तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. डील. पण एक अट आहे, अमन म्हणाला. काय? तिने विचारलं. त्या घरात रोज सकाळची कॉफी आपण दोघं एकत्र पिणार, तो म्हणाला. सिया हलकसं हसली. आणि नाश्ता, ती म्हणाली. तो मी बनवेन, अमन म्हणाला. दोघेही मोठ्याने हसू लागले. सिया हसत हसत त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. अमन तिच्या कमरेभोवती हात ठेवून तिला अलगद जवळ ओढतो. क्षणभर जग थांबल्यासारखं वाटत होतं. पावसाच्या सरींमध्ये अमन तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतो. सिया डोळे मिटून घेते. तो क्षण मनात साठवून ठेवते. रात्री कबीर धावतच ओबेरॉय हाऊसमध्ये आला. अमन, मला डॉक्टर आर. देव यांच्याबद्दल माहिती मिळाली आहे. तो मेला नाही, कबीर म्हणाला. मग? अमनने विचारलं. तो गेली 20 वर्ष एका दुर्गम डोंगराळ भागात मोफत हॉस्पिटल चालवतो, कबीर उत्तरला. सिया आश्चर्याने म्हणाली. म्हणजे तो व्यक्ती लपलेला नाही, तर तो स्वतःला जगापासून दूर ठेवतोय. तेवढ्यात घराची बेल वाजली. अमनने दार उघडलं. बाहेर एक 10 ते 11 वर्षांचा मुलगा उभा होता. त्याच्या हातात एक लिफाफा होता. डॉक्टर अमन, त्याने विचारलं. हो, मीच, अमन म्हणाला. तो मुलगा बोलू लागला. एका काकांनी हे तुम्हाला द्यायला सांगितलं आहे. तो लिफाफा त्याने अमनच्या हातात दिला आणि तिथून निघून गेला. अमनने लिफाफा उघडला. आतमध्ये फक्त रेल्वेचं एक तिकीट होतं. डेस्टिनेशन शिमला. आणि मागे लिहिलं होतं, जर उत्तरं हवी असतील तर उद्या सकाळी या, मी वाट पाहतोय. खाली प्रथमच एक नाव लिहिलं होतं, डॉक्टर आर. देव. अमन, सिया आणि कबीर एकमेकांकडे पाहत राहिले. इतक्या दिवसांनी पहिल्यांदाच कोणीतरी स्वतःहून त्यांना सत्याकडे बोलवत होतं. त्याच रात्री दूर एका डोंगरावर एक वृद्ध डॉक्टर खिडकीत उभा होता. त्याच्या टेबलावर अमन आणि सियाचा लहानपणीचा फोटो ठेवलेला होता. तो फोटो हातात घेत तो हळूच म्हणाला, यावेळी मी तुम्हा दोघांना सर्व सत्य सांगणार आहे. पण त्याच्या मागे अंधारातून कोणीतरी बंदूक रोखून उभं होतं आणि ट्रिगरवर हळूहळू दाब दिला जात होता. पहाटे क्रिस्टल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अजूनही शांत होतं. अमन, सिया आणि कबीर शिमलाला निघण्याची तयारी करत होते. तेवढ्यात हॉस्पिटलच्या संचालक मंडळाकडून तातडीचा संदेश आला. डॉक्टर अमन आणि डॉक्टर सिया, तुमची उपस्थिती अत्यावश्यक आहे. कॉन्फरन्स रूम. संचालक मंडळाने एक महत्त्वाची घोषणा केली.
पुढच्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय मेडिकल इनोव्हेशन कॉन्फरन्स आहे. यामध्ये देशातील सर्वोत्तम डॉक्टर्स सहभागी होणार आहेत आणि क्रिस्टल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं प्रतिनिधित्व डॉक्टर अमन ओबेरॉय आणि डॉक्टर सिया अरोरा करणार आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवल्या, पण अमनच्या मनात वेगळाच विचार सुरू होता. कॉन्फरन्स की शिमला? मीटिंग संपताच सिया त्याच्या जवळ आली. तू अजूनही शिमलाचाच विचार करतोयस, नाही का? ती म्हणाली. अमनने मान हलवली. हो. सिया हसत म्हणाली. मग उत्तर सोपं आहे. आपण कॉन्फरन्सला नंतर जाऊ, पण सत्याची वाट पाहायला लावायची नाही. अमन तिच्याकडे पाहत म्हणाला. तू अगदी बरोबर आहेस आणि कदाचित म्हणूनच तू माझी ताकद आहेस. दुपारी तिघेही ट्रेनने शिमलाकडे निघाले. प्रवासात अनेक दिवसांनी त्या दोघांना निवांत वेळ मिळाला होता. कबीर पुस्तक वाचत बसला होता. सिया खिडकीतून डोंगरांकडे पाहत होती. अमन तिच्या शेजारी येऊन बसला. काय विचार करतेयस? तो म्हणाला. सिया मंद हसली. मला पहिल्यांदाच असं वाटतंय, या प्रवासानंतर आपलं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. अमनने तिचा हात अलगद हातात घेतला. तो म्हणाला, जे काही बदलेल ते बदलेल, पण एक गोष्ट अजिबात बदलणार नाही. कोणती? सियाने विचारलं. मी आणि माझं तुझ्यावर असणारं प्रेम, अमन म्हणाला. सियाच्या चेहऱ्यावर एक शांत हास्य उमटलं. ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली. ट्रेन डोंगरांच्या वळणातून पुढे धावत होती आणि ते दोघे त्या क्षणात हरवले होते. संध्याकाळ झाली होती. शिमला स्टेशन. थंड वारा सुटला होता. धुक्याची चादर पसरली होती आणि प्लॅटफॉर्मवर उभा असलेला एक वृद्ध व्यक्ती. पांढरे केस, साधे कपडे. त्याने अमनकडे पाहिलं. डॉक्टर अमन ओबेरॉय? तो म्हणाला. हो, अमनने उत्तर दिलं. वृद्धाने हलकसं हसत उत्तर दिलं. मी डॉक्टर आर देव. सिया आणि कबीर एकमेकांकडे पाहू लागले. इतक्या दिवसांपासून ज्याचा शोध सुरू होता, तो आज स्वतःहून त्यांच्यासमोर उभा होता. डॉक्टर आर देव त्यांना शहरापासून दूर असलेल्या छोट्याशा डोंगरमाथ्यावरील रुग्णालयात घेऊन गेले. तिथे ते गरीब रुग्णांची मोफत सेवा सुरू होती. सिया आश्चर्याने म्हणाली. इतकी वर्ष तुम्ही इथेच होतात? डॉक्टर देव शांतपणे म्हणाले. हो, कारण मला कुणापासूनही लपायचं नव्हतं. मी फक्त योग्य वेळेची वाट पाहत होतो. रात्री चहाचे कप त्यांच्यासमोर ठेवले होते. अमनने सरळ प्रश्न विचारला. आम्ही लहानपणी एकमेकांना ओळखत होतो का? डॉक्टर देव काही क्षण शांत राहिले. मग त्यांनी टेबलाच्या ड्रॉवरमधून एक जाड फाईल बाहेर काढली. त्यावर लिहिलं होतं, प्रोजेक्ट अरोरा. ही फाईल तुमच्या दोघांच्या आयुष्याची सुरुवात आहे. अमन ती फाईल उघडणार इतक्यात धाड असा आवाज झाला की खिडकीची काच फुटली आणि एक गोळी फाईलच्या अगदी शेजारून जाऊन भिंतीत घुसली. कबीर ओरडला. स्नायपर! अमनने क्षणार्धात सियाला खाली ओढलं. डॉक्टर देवही जमिनीवर झोपले. बाहेरून पुन्हा एक गोळी झाडली गेली. अमन खिडकीकडे सरकत होता, पण डॉक्टर देव मोठ्याने ओरडले. अमन, नको. तो तुला मारायला आलेला नाही. तो फक्त ही फाईल नष्ट करायला आला आहे. अचानक वीज गेली आणि संपूर्ण रुग्णालय अंधारामध्ये बुडालं. फक्त विजेच्या कडकडाटात एका काळ्या कपड्यातील व्यक्तीने खोलीत प्रवेश केला. त्याने बंदूक अमनवर रोखली नाही, तर तो थेट प्रोजेक्ट अरोराच्या फाईलकडे रोखली. तो शांत आवाजात म्हणाला, ही फाईल उघडली तर अनेक लोकांचा अंत होईल. आणि पुढच्याच क्षणी त्याने ट्रिगर दाबला. धाड असा आवाज करत गोळी थेट प्रोजेक्ट अरोराच्या फाईलकडे झेपवली. पण गोळी फाईलला लागण्याआधीच अमनने विजेच्या वेगाने टेबल ढकललं आणि फाईल खाली पडली. गोळी टेबल फोडून भिंतीत घुसली.
त्याच क्षणी कबीरने त्या हल्लेखोरावरती झेप घेतली. दोघांमध्ये झटापट सुरू झाली. हल्लेखोर कसाबसा स्वतःला सोडवून धुराचा बॉम्ब फेकत तिथून पळून गेला. धूर निवळल्यानंतर तो गायब झाला होता. सिया लगेच डॉक्टर आर देव यांच्याकडे धावली. सर, तुम्ही ठीक आहात ना? तिने विचारलं. डॉक्टर देव शांतपणे हसले. मी ठीक आहे, पण आता वेळ संपली आहे. त्यांनी जमिनीवर पडलेली प्रोजेक्ट अवरोराची फाईल उचलली. कंप पावलेल्या हातांनीच त्यांनी ती फाईल अमनसमोर ठेवली. आता हे सर्व लपवण्यात अर्थ नाही, ते म्हणाले. फाईल उघडली. पहिल्याच पानावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं. प्रोजेक्ट अवरोरा. ऑब्जेक्टिव्ह रेअर पेडियाट्रिक न्यूरो कार्डियॅक सर्व्हायव्हल प्रोग्राम. सिया गोंधळली. हे तर संशोधन प्रकल्प आहे, ती म्हणाली. डॉक्टर देव म्हणाले, हो, पण तो फक्त संशोधन नव्हता. 25 वर्षांपूर्वी 2 नवजात बालकांना अत्यंत दुर्मिळ जन्मजात आजार होता. एका बाळाचं हृदय अत्यंत कमकुवत होतं, तर दुसऱ्या बाळाच्या मेंदूतील रक्तवाहिन्यांमध्ये गंभीर दोष होता. अमन आणि सिया शांतपणे ऐकत होते. त्या काळात त्यांना वाचवण्याची शक्यता जवळजवळ नव्हतीच. म्हणूनच देशातील काही सर्वोत्तम डॉक्टरांनी मिळून एक गुप्त संशोधन सुरू केलं. सिया हळू आवाजात विचारते, ती 2 बाळं? डॉक्टर देव तिच्याकडे पाहतात आणि तिच्या भावना समजून घेत म्हणतात, हो, ती दोन्ही बाळं तुम्ही दोघंच होतात. खोलीत पूर्णपणे शांतता पसरली होती. अमनच्या हातातून फाईल खाली पडली. काही क्षणांनी सिया बाल्कनीत जाऊन उभी राहिली. तिच्या डोळ्यांतून नकळत अश्रू वाहत होते. अमन तिच्या मागे आला. तो काहीच बोलला नाही, फक्त तिच्या शेजारी शांत उभा राहिला. सिया कुजबुजली. आपलं संपूर्ण आयुष्य खोट्यावर उभं होतं का? अमनने तिचा हात आपल्या हातात घेतला. नाही, तो म्हणाला. आपलं प्रेम ते कोणत्याही रहस्यावर उभं नाही, ते आपण स्वतःहून उभं केलं आहे. अमन म्हणाला. सिया त्याच्याकडे वळली. तुला भीती वाटत नाही का? कशाची? अमनने विचारलं. उद्या अजून काहीतरी वेगळंच सत्य समोर येईल याची, सिया म्हणाली. अमन हलकसं हसला. तो म्हणाला, जोपर्यंत तू माझ्या बाजूला आहेस तोपर्यंत मला कोणत्याही सत्याची भीती वाटत नाही. सियाने त्याला घट्ट मिठी मारली. अमनने प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. आठवतंय का, आपण एक छोटंसं घर बांधायचं ठरवलं होतं? अमन हळू आवाजात म्हणाला. सिया अश्रूंमधूनही हसली. हो, ती म्हणाली. आणि तिथे कोणतंही रहस्य नसेल, फक्त तू, मी आणि शांत आयुष्य, अमन म्हणाला. तेवढ्यात डॉक्टर देव बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर यावेळी भीती स्पष्ट दिसत होती. हे पहिलं सत्य आहे आणि आणखी एक असं सत्य आहे जे मी आजवर कोणालाही सांगितलं नाही, ते म्हणाले. अमन गंभीर झाला. काय? त्याने विचारलं. डॉक्टर देव उत्तर देणार इतक्यात त्यांच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या आणि ते खाली कोसळले. सर, सर! सिया आणि अमन दोघेही धावत त्यांच्याजवळ पोहोचले. सियाने ECG मशीन जोडलं. अमनने तातडीने CPR सुरू केलं. ECGवर सरळ रेषा दिसत होती. अमन पुन्हा पुन्हा CPR देत होता. अमन पुन्हा पुन्हा CPR देत होता. सिया डोळ्यात अश्रू घेऊन ओरडली, सर, डोळे उघडा. तेवढ्यात डॉक्टर देव यांनी शेवटच्या शक्तीनिशी अमनचा हात पकडला. त्यांच्या ओठांवरून फक्त 4 शब्द बाहेर पडले, विश्वास कोणावरही ठेवू नको. आणि त्यांच्या हाताची पकड सैल झाली. मॉनिटरवर एक लांब बीप घुमला. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हा सर्वांच्या सपोर्टची आपल्या चॅनेलला आणि मला गरज आहे. त्यामुळे जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओजना लाईक, शेअर आणि आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.